आणि ऐकायचा सुद्धा मर्दाना असतो, लक्षात ठेवा. म्हणून छत्रपती शिवाजी राजांना आपण छत्रपती शिवाजी राजे म्हणतो, पण संभाजी महाराजांच्या अगोदर धर्मवीर छत्रपती संभाजी राजे म्हणतो. का धर्मवीर म्हणलंय त्या पोवाड्यातून सांगणार आहे तुमच्या समोर. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे. आकाशात वीज कडकडे शत्रू वरती पडे, पण सिंहासनी चढे पाहून मोगलांच्या अन्याया. आणि त्या बंगल्याला आपण डिजिटल थेट देतो. काय डिजिटल आहे? डिजिटल वरती लिहिलेले अक्षर आहेत संस्कृत मध्ये यदा यदा ही धर्मशक्लानि भवती भारता. काय संस्कृत गोबीचा अर्थ आहे? यदा यदा ज्या वेळी ग्लानी भवती भारता, ज्या वेळेला या भारताला ग्लानी लागला त्यावेळेला एक अवतारी पुरुष जन्माला येतो. 400 वर्षाच्या पूर्वी या महाराष्ट्राला ग्लानी लागला म्हणून छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जन्माला आले. 150 वर्षाच्या पूर्वी याच भारताला ग्लानी लागला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. आमच्या आया बहिणीचे शिक्षण मिळत नव्हतं म्हणून सावित्रीबाई फुले जन्माला आल्या. म्हणून या संस्कृत ओवीचा अर्थ आहे यदा यदा ही धर्मश ग्लानी भवती भारता. त्रिशूळ घेऊन हाती
मी मास 14 तारखेला 1657 साला सहीबाई यांच्या पोटी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जन्माला आले. शिवछत्रपती वंशाला जगण्या मरण्याला संभाजी 100 भारी शिकवले महाराज मोर्याला अनेक बंगल्यामध्ये विजेता लागलं. संभाजीराजे काय चित्राचा अर्थ आहे का नुसतं चित्र बघतो वाघाला फाटलेला आहे. कोणता इतिहास घडलेला आहे या महाराष्ट्रामध्ये बालपणी जिवंत वाघाला फसून गेला रंगा आली पुरा पुरा सापडा काळाच्या फेऱ्या माझ्या संभाजी राजांना संगमेश्वरला पकडण्यात आलं. पोवाडा तसा 2 तासाचा आहे पण 10 मिनिटाची वेळ आहे म्हणून आवरून घ्यायला लागलोय. संभाजीराजाला पकडलं संगमेश्वरला. मुखरब खान आणि एकलास खान नामच्या संभाजीराजाला पकडलं. माझ्या संभाजीराजाला साखळ दंडानं मारलं जातं. इकडे औरंगजेबाची छावणी बहादूरगडला छावणी होती. त्यावेळेला संगमेश्वरला संभाजीला पकडण्यात आलं. आहा म्हणता बातमी औरंगजेबला समजली. तो सिंहासनावरून खाली उतरून अल्लाहचे आभार म्हणू लागला. ये अल्लाह मुझे जिंदा संभाजी मिल गया. संभाजी राजांना संगमेश्वरला आणण्यात आलं. संगमेश्वरावरून बहादूरगडला आणण्यात आलं. औरंगजेबाच्या छावणीच्या समोर सिंहासनाच्या समोर
संभाजी राजाला सुळावर मारण्यात आलं. एका बाजूला संभाजी राजा, दुसऱ्या बाजूला कवी कलाच्या. आणि तख्तावरून औरंगजेब विचारतो, हे संभाजी, हे संभाजी, तुला मुस्लिम धर्म स्वीकारायचा का नाही? त्याला औरंगजेब म्हणतो, हे संभाजी, तुला मुस्लिम धर्म स्वीकारायचा का नाही? त्यावेळेला संभाजी राजे म्हणतात, हे बाबा, अरे हिंदू धर्मामध्ये जन्माला राजा आहे, तुझं मुस्लिम पद वाट जा कोण्या कुत्र्याला, मरण आलं तर बेहतर, पण हिंदू धर्म मला सोडायचा नाही. ह्यावेळेला सांगतो औरंगजेब मोंगल सरदारांना, संभाजी राजाच्या डोळ्यात संभाजी राजाची जीभ छाटत. मोंगल सरदार लगबगीनं परत जातात. लाल बुंद धाग्या तापून येतात. लाल बुंद सगळ्या तापून येतात. मोंगल सरदार म्हणतात, जहापना दागड्या तापवलेल्या काढा संभाजी राजाचे डोळे. मोंगल सरदार लगबगीनं डोळे काढायला जातात. डोळे काढायला जातात तवर तख्तावरून औरंगजेब गरजतो, थांबा, थांबा, संभाजी राजाचे डोळे काढू नका, थांबा. त्यावेळेला संभाजी राजाला दोन प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न विचारला संभाजी राजाला, हे संभाजी, तुम्हाला मुस्लिम धर्मातला कोणता मोंगल सरदार तुम्हाला सामील होता, त्या सरदाराचं नाव आम्हाला सांगा. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या किल्ल्यावरती तुम्ही धन दर्वे लपवून ठेवलेला आहे, त्या किल्ल्याचं नाव सांगा. त्यावेळेला मात्र संभाजी राजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि काय म्हणतात संभाजी राजे, संभाजी फडकला म्हणी, संभाजी फडकला म्हणी, मुठी अहुरी बोली तुम्ही, संभाजी कोण वाटला तुला, धर्म प्यारा मजला, धर्मासाठी मरण प्रसन्न आला. काढा डोळे संभाजी राजांचे. लाल बुंद डागण्या घेऊन मोंगल सरदार जातात आणि संभाजी राजांचे डोळे काढले जातात. संभाजी राजाची जीभ बाहेर ओढून छाटली जाते. आणि याच बहादूरगडावर माझ्या राजांचा जिरेटोप उतरला जातो. हा जिरेटोप उतरुडी माझ्या राजांचा जिरेटोप उतरला जातो. हा जिरेटोप उतरुडी विदूषकी आणि टोपी शिरावर
सह्यगिरी पाऊल दिंड रणलाट सागसा ह्याच बहादूर गडावरून संभाजी राजांची हत्तीच्या पायी बाजू दिंड काढण्यात आली. गड्याची गुलामणी वसती वाल्यावर झाली. तरीही नेत्र आग मोजती औरंग्याब्याला. छत्रपतीचा शंभू बाण जगी कीर्ती करून गेला. शिवधर्माचा स्वराज्य रक्षक अमर जगीला. म्हणून सांगतात शाहीर, कसं जगावं ते माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलेलं आहे आणि कसं मरावं ते माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी शिकवलेलं आहे. म्हणून सांगतात शाहीर काय, धन्य धन्य असा संभाजी